मी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणामध्ये झालो त्यावेळेला शून्याने सुरुवात केली. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी एकूण 1700 ठिकाणी केली. एका वेळेला 2 विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेता येईल हे नव्याने आम्ही केलं. मोदींनी नवशैक्षणिक धोरण या अनुषंगानं जे काम सुरू केलेलं आहे त्यात महाराष्ट्रानं खूप आघाडी घेतली असं आम्ही ऐकतो आहे. पण नक्की तुम्ही त्यात काय भूमिका बजावली आहे? एक तर 2020 साली मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरण घोषित करूनही आमचं गव्हर्नमेंट 23ला येईपर्यंत या विषयामध्ये उद्धवजी ठाकरेंच्या गव्हर्नमेंटने काहीच प्रगती केली नाही. याचं कारण त्यांचं म्हणणं हे हळूहळू आता ममता बॅनर्जीसारखं झालं आहे की जो दिल्ली करेगा, केंद्र करेगा, उसको हम नहीं मानेंगे. परिणामी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली आलं आणि मी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणामध्ये झालो त्यावेळेला शून्याने सुरुवात करायची होती. 2020पासून 2022पर्यंत काही झालं नव्हतं. त्यातून आम्ही गाडी खेचत आता आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये देशात फर्स्ट आलो. मग त्याचे मापदंड वेगळे सांगायचे झाले तर मग आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी एकूण 1700 ठिकाणी केली. 200 स्वायत्त महाविद्यालय आणि 1500 PG सेंटर्समध्ये केली. सेकंड थिंग, आम्ही मातृभाषेतून शिक्षण हा नवीन शैक्षणिक धोरणाचा जो पाया आहे, गाभा आहे, त्याच्यामध्ये सगळी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठी केली. पॉलिटेक्निकचा पेपर तुम्ही आता मराठीत देऊ शकता अशा प्रकारची परवानगी दिली आणि 67% पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आता मराठीतून पेपर लिहायला गेले. प्रश्न इंग्लिशमध्ये आणि मराठीत असतो. एका पेपरमध्ये हे स्वातंत्र्य दिलं की एक प्रश्न मराठीत लिहा, एक प्रश्न हिंदीत लिहा, एक प्रश्न इंग्लिशमध्ये लिहा. किंवा व्यवसायाभिमुख शिक्षण, व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन हा नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे. त्यात आपण मोठ्या प्रमाणावर कॉलेजेसना हा आग्रह धरला की 70% शिक्षणाचा भाग हा रुटीन ठेवा, पण 30% भाग असा ठेवा की जो त्याच्या आनंदासाठी आहे. त्याला म्युझिक शिकवा, त्याला योगा शिकवा, त्याला मेडिटेशन शिकवा, कार्पेंटरी शिकवा. तर अशी जी काही त्याची वैशिष्ट्य आहेत की ज्याच्यामुळे देशामधल्या तरुणांना विदेशात जाण्याचं टेक्निकल एज्युकेशन, व्यवसायाभिमुख शिक्षण मिळणारच आहे. पण बरोबरीने तो केवळ त्या फॅकल्टीपुरता न राहता अनेक फॅकल्टीचं एज्युकेशन, म्हणजे एका वेळेला 2 विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेता येईल हे नव्याने आम्ही केलं. एका वेळेला भारतातली एक युनिव्हर्सिटी आणि विदेशातली एक युनिव्हर्सिटी असं करता येईल असंही आम्ही केलं वगैरे वगैरे. त्यामुळे पूर्ण कोरी पाटी मिळाली मला, काही केलंच नाही त्यांनी. आणि त्या कोऱ्या पाटीवर मी खूप वेगाने लिहिलं. त्यातून आज देशभरामध्ये नॅक झालेली कॉलेजेस, नॅक झालेली विद्यापीठं महाराष्ट्रात जास्त. दादा, पुणे शिक्षण पंढरी आपण म्हणतो आणि कोथरूड हा तुमचा मतदारसंघ. आम्ही असं ऐकतो की कोथरूड हे एक मॉडेल म्हणून फक्त राज्यापुढं नाही तर देशापुढं ठेवण्यासाठी तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात नवीन नवीन प्रयोग करतायत. ते नक्की प्रयोग काय आहेत? नाही, आता मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे की शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा जो आग्रह धरला की तुम्ही त्याला एका विशिष्ट फॅकल्टीमध्ये बांधून ठेवू नका. तो एकाच वेळेला त्याला कॉमर्सचं ज्ञान घेऊ द्या, आर्ट्सचंही घेऊन द्या, सायन्सचंही घेऊन द्या, पॉलिटिकल इंजिनिअरिंगचंही घेऊ द्या. आणि मग तो जे शिकेल त्याचे त्याला क्रेडिट्स द्या. 4 वर्ष 3 वर्ष शिकायचे कंपल्शन करू नका. 2 वर्षांतून जाणार असेल ना त्याचे क्रेडिट बँकमध्ये ते क्रेडिट शिल्लक ठेवा. 10 वर्षानंतर पुन्हा ते क्रेडिट त्याला कंटिन्यू करू द्या. अशा अनेक गोष्टी. किंवा स्वायत्त महाविद्यालय आम्ही वाढवली, कारण शेवटी सरकारने पैसा खर्च केला पाहिजे, मान्य आहे, पण त्याच्या मर्यादा आहेत. मग तुम्ही म्हणता किंवा मी पैसे घालतो, मला तुम्ही स्वायत्त महाविद्यालय परवानगी द्या, का आम्हाला युनिव्हर्सिटीच्या अंडर राहायचं नाही. तर अशी करता महाराष्ट्रात 200 कॉलेजेस झाली. करता स्वायत्त विद्यापीठं ही जवळ 24 झाली. एक स्वायत्त विद्यापीठ फ्लेमसारखं आणि सिम्बॉसिसारखं हे जगातल्या युनिव्हर्सिटीशी कॉम्पीट करायला लागलं. असे खूप प्रयोग आम्ही केले. आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नाही देशात आयडियल करण्यासाठी ज्याची जी गरज ती आम्ही पूर्ण करणार.
या लॉजिकने 40 जणं माझे फील्डमध्ये दिवसभर फिरत असतात. मग मुलीचं लग्न ठरलं तर त्याला 10,000ची भांडी घ्यायची आहेत, तेवढे पैसे आमच्याकडे नाहीत, तर 10,000ची भांडी पण घ्या, एक तिला साडी पण द्या. पासून ते 1,000 घरं आता अशी आहेत की ज्यांना दरमहा एक आमचं तांदूळ, गहू, तेल, साखरेचं पॅकेट जातं. पासून ते थंडीमध्ये गेल्या वर्षी 10,000 स्वेटर्स आम्ही दिले. पासून ते फिरतं रुग्णालय माझं जे आहे की ज्या रुग्णालयाला गेल्या 2 वर्षामध्ये 5,000 पेशंटनी तर केस पेपरलाही पैसे नाही, औषधाला नाही, इंजेक्शनला नाही, वगैरे वगैरे अशी मोठी जंत्री आहे. 62,000 लोक आता अशी तयार झाले की त्यांचा डाटा आमच्याकडे आहे की ज्यांनी काही ना काही बेनिफिट आमच्याकडून घेतला. अपार्ट फ्रॉम मोदीजी, अपार्ट फ्रॉम देवेंजी, ती आणखी मोठी यादी आहे. 62,000 लोकांनी जेव्हा बेनिफिट घेतलं त्यात प्रत्येकी 2 मतं धरली तरी 1,00,000-1,15,000 मतांची जोडणी त्यामध्ये झाली. पण मी मतांच्या जोडणीसाठी करत नाही, हा मी एका अर्थाने परमार्थ म्हणून करतो आहे. त्याच्यातून मी अपेक्षित न धरता स्वार्थही साधला जातो आहे की ज्याच्यामध्ये लोक माझ्याशी म्हणजे पर्यायाने BJPशी आणि मोदीजींशी जोडले झाले.